यानंतर बातमी आहे नोटबंदी संदर्भातली। नोटबंदीनंतर महिन्याच्या पहिल्या तारखेला नोकरदारांचे पगार करण्याचं मोठं आव्हान आता बँकांसमोर आहे। बँकांना पतपुरवठा करण्यासाठी रिझर्व्ह बँक कामाला लागली आहे। बँकांना मोठ्या प्रमाणावरती 500च्या नोटांचा पुरवठा करण्यात आलेला आहे। तसंच सूत्रांच्या माहितीनुसार सैन्य दलाचे 200 जवान बँकांपर्यंत पोहोचण्यासाठी कॅश पोहोचवण्यासाठी तैनात असल्याची माहिती देखील मिळते। बँकांसोबतच देशभरातील एटीएम रिकॅलिब्रेट करण्यात आलेले असून देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या 50,000 एटीएम्स पैकी 40,000 एटीएम मशीन्स रिकॅलिब्रेट झालेल्या आहेत। आणि तब्बल 22 दिवस उलटून गेल्यानंतर देखील पुरेशी रोकड बँक आणि एटीएम मध्ये उपलब्ध नसल्यामुळे काल पगाराच्या दिवशी लोकांच्या भल्या मोठ्या रांगा बँकेबाहेर पाहायला मिळाल्या। मात्र अनेक ठिकाणी एटीएम मध्ये पैसे नसल्यामुळे लोकांची पंचायत झालेली आहे, निराशा झालेली आहे। तर काही बँकांमध्ये मोजक्याच लोकांना पुरतील एवढी रक्कम उपलब्ध आहे। त्यामुळे खात्यामध्ये पगार जमा होऊन देखील जमाना नाखुश होता। तर दुसरीकडे बाजारांमध्ये देखील हातात सुटे पैसे नसल्याने खरेदीचा उत्साह पूर्णपणे मावळलेला दिसला। मुंबईमध्ये एटीएम सोबतच बँकेबाहेरही पैसे काढण्यासाठी नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत। अंधेरीमध्ये काय परिस्थिती आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार। चलनात असलेल्या पूर्वीच्या 1000 आणि 500च्या नोटांवर बंदी घातल्यानंतर काल पहिल्यांदाच खाजगी आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या खात्यांमध्ये जमा झाला। सोबतच जे पेन्शनधारक आहे पेन्शनधारकांची सुद्धा पेन्शन खात्यामध्ये जमा झाली आणि आज पुन्हा बँकांसमोर ते पैसे विड्रॉल करण्याकरता लाईन आपल्याला रांग बघायला मिळू शकते। मुंबईच्या अंधेरी परिसरातील पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेसमोरची ही दृश्य आहे। आपण बघू शकतो सकाळपासून या ठिकाणी भली मोठी रांग लोकांची बघायला मिळू शकते। कधीपासून रांगेमध्ये आहात? 7 वाजतापर्यंत। आणि गेले काही दिवस रांग कमी बघायला मिळत होती, आज रांग वाढली, काय कारण? सेमच रांग आहे। अच्छा, पहिल्यांदा पगार झाला असेल ना? हां। काय काय अपेक्षा आहे तुमची? काय अपेक्षा म्हणजे काय, पगार झाला, लाईन मोठा आहे म्हणून आम्ही थांबलेले आहे। असं बँकेत आले आहे पैसे काढायला, 7 वाजतापर्यंत लाईनमध्ये आहे। निघतील पैसे हवे तेवढे वाटतंय? नाही, कारण खूप कमी पैसे हे करतायत। सेविंग पण आणि डिपॉझिट पण खूप कमी आहे। सेविंग केलेले आहेत पण डिपॉझिट म्हणजे सेविंग भेटतच नाही आहे जेवढे पाहिजे तेवढी, फक्त थोडे थोडे भेटत। आणि पगार झाल्यानंतर कॅश देतच नाही आहे कोणी, सगळे चेकच देत आहेत आता हल्ली तर। आणि रांग बघून तर जास्तच टेन्शन होतं आहे भेटेल की नाही असं वाटतंय, पण वाटतं भेटावं म्हणून। आधी जी परिस्थिती होती त्यापेक्षा आता काही सुधार नाही, काही सुधार नाही आहे। लाईन जोपर्यंत होत नाही कमी तोपर्यंत काही सुधार येणार नाही असं वाटतं। अच्छा, तर या ठिकाणी अनेकांना रांगेची चिंता सतावत आहे, कारण आज पगार झाल्यानंतर अनेकांना या रांगेमध्ये तासनतास अशा प्रकारे ताटकळत उभं राहावं लागतं। एक नाराजी साहजिकच लोकांकडनं व्यक्त केली जाते। अजित शिवतरकरसह अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई।